हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा कोल्हापूर विभागातली एक रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला तर आपण बनवूयात। मी हा अख्खा मसूर बनवत आहे। मी हा 5 तास झाले भिजवून घेतलेला आहे। तर आपण हा कुकरला लावून घेऊया। कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊया। हा अख्खा मसूर चांगला भिजलेला आहे। आता यामध्ये आपण हा मसूर काढून घेऊया कुकरमध्ये। यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि हा आपण कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घेऊया। आपला कुकर लावलेला आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची छोटे तुकडे करून घेतलेले आहे। हे आता आपण मिक्सरला खरबडीत आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला कुकर उतरवला आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तो थंड होतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मी 2 मोठ्या कळ्या तेल घालत आहे। तेल चांगले तापवून देऊया। यात पाव चमचा जिरे घालत आहे। जिरे चांगले फुलून देऊया। जिरे चांगले फुलले आहेत, त्यात घालूया पाव चमचा हिंग। हिंग चांगला तेलामध्ये परतून घेऊया। त्यात घालायचा आहे मोठा 1 कांदा बारीक चॉप केलेला। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। आता यात आपण सुके कोरडे मसाले आपण बनवलेली पेस्ट घालून घेऊया। हिरवे वाटण आपण जे तयार केले होते ते घालून घेऊया। हे चांगले परतून घेऊ। आता आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। त्यामध्ये घरगुती लाल तिखट आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे, धना पावडर 1 मोठा चमचा आहे, जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे, काश्मीरी लाल मिर्च आहे, हळद पावडर आहे। हे आता कोरडे मसाले यात घालून घेऊया। हे चांगले परतून घेऊ। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा कसुरी मेथी, कसुरी मेथीला चांगले ग्रेट करून घेऊया। हे परतून घेऊया। आता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर आता आपण हे गरम थोडेसे पाणी घालून घेऊया। 2 ते 3 चमचे पाणी घातलेले आहे। आता हे आपण तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घेऊया, याला झाकण लावून। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये आपण उकडलेली मसूर घालून घेऊया। अशा प्रकारे सर्व मसूर घालून अख्खा मसूर शिजवला तो घालून घेऊया। चांगले परतून घेऊ आणि मिनिटभर याला चांगली वाफ देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपल्या मसूरला उकळ आलेली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही मसाले राहिले होते ते घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण यामध्ये पाणी घालून घेऊया।
तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत। आणि याला चांगली उकळी येऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली मसूर, अख्खा मसूर तयार झालेला आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। याला चांगले ढवळून घेऊ। मिनिटभर एक वाफ काढून घेऊया आणि गॅस बंद करूया। आता सर्व करते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेली आहे। तर ही कोल्हापूरची झणझणीत अख्खा मसूर मी तयार केला। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। सर्वात सोपा 10 मिनिटात बनणारा हा अख्खा मसूर मी तयार केलेला आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।